माझं काय, मी कसाबसा काम करेल अजून आणि व्यवस्थित खायचा प्रयत्न करेन, होईल माझं कसं तरी ॲडजस्ट, असं त्याच्या मनामध्ये विचार आले. या तिघांपेक्षा प्रश्न मुलाने तिघांचेही प्रश्न विचारले आणि गौतम बुद्धांनी उत्तर दिलं सगळ्यात अगोदर मालकिणीच्या प्रश्नाचं. ते म्हणाले की त्या मुलीचं लग्न झालं की लगेच ती बोलायला लागेल. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की त्यांनी जादूगरला म्हणावं की जादूगरची छडी सोडून दे तू आणि तिचा तू त्याग केला की लगेच तू स्वर्गात जाशील. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं गौतम बुद्धांनी की कासव गौतम बुद्धांना म्हटले गौतम बुद्धांनी म्हटले की कासवाला म्हणावं की तू तुझं कवच काढून टाक. ज्या दिवशी तू कवच काढून टाकशील त्या दिवशी लगेच तू ड्रॅगन बनशील. गौतम बुद्धांना त्याने नमस्कार करत पण पाया पडून मुलगा वापस निघाला. मुलगा म्हणाला की कवच काढून टाक. कासवाला भेटल्याबरोबर गौतम बुद्धाने तुला सांगितलं आहे की कवच काढल्यावर तू ड्रॅगन बनशील. कासवाने कवच काढले त्याबरोबर त्यातून मोती हिरे निघाले. कासव म्हणाले की मी या मोत्याचं काय करू, त्यापेक्षा तू घेऊन जा. आणि कासव ड्रॅगन झाले. तसेच पुढे गेल्यावर जादूगर भेटला. जादूगरला पण मुलगा म्हणाला की जादूगर तुम्हाला छडीचा त्याग करायचा लागल आणि तुम्ही छडी फेकून दिली की लगेचच तुम्ही स्वर्गात जाताल. जादूगर म्हणाले की ही घे छडी. त्याने मुलाला दिली आणि जादूगर लगेचच स्वर्गात गेला. आणि नंतर तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर वेळ आली आहे. तर बंगल्यावर गेल्यानंतर मुलगा मालकिणीला म्हणाला की तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं आहे. तुमच्या मुलीचं ज्या दिवशी लग्न होईल त्या दिवशी लगेच त्या दिवसापासून मुलगी पटकन बोलायला लागेल. मालकीण आनंदी झाली. ती म्हणाली मग उशीर कशाला, माझ्यासमोरच नवरदेव आहे. दोघांचं मालकिणीने लग्न लावून दिलं आणि ज्याबरोबर लग्न झालं त्याबरोबर मुलगी म्हणाली तुम्ही तर तेच आहात ना, त्या दिवशी रात्री मुक्कामाला आमच्या घरी थांबला होतात. मुलाजवळ हिरे मोती आले म्हणजे पैसे आले, जे की कासवाने त्याचा त्याग केला होता. जादूगरची छडी आली, जी की ताकद आली निर्माण करण्याची, सामर्थ्य आलं. लग्न पण झालं, त्यांचं आयुष्य सेटल झालं. दुसऱ्यांचा दुःखाचा विचार केला तर सुख तुम्हाला परमेश्वर आपोआप देतो.